प्रकाश संतोषने उंच मारले, कॅच होऊ शकते. महेंद्र ठाकूरनी कॅच सोडलेली मला आठवत नाही. वर कॅच, अतिशय सहज कॅच घेतोय. मोनिश मात्रे कुठे असेल तिथे लगेच या. छोटा मयू पण इथे होता, मध्ये धावत होता, तो पण खुश झाला असेल. दादा बोलत सर बोलत आहेत. स्कोर संघाच्या धावा झाल्या आहेत त्या 4 आणि मुख्य म्हणजे संतोष दांडे बाद झालाय तो सुधीर मराठे. षटक संपलं. 2 षटकांची मॅच असणार आहे. रवी धारक अजूनही तुझ्या गोलंदाजीत तीच धार. अतिशय चांगलं षटक टाकलंय. उद्या एक बामची बॉटल घेऊन जा माझ्याकडून, की ज्या वेळी तो गोलंदाजी करतो पुढच्या 3-4 दिवस तो वाकडा वाकडा चालतो. कारण 40 क्रॉस झालाय सर. 40 सगळेजण म्हणतात की लाईफ बिगिन्स आफ्टर 40. आपल्या नगरसेवक साहेबांची पण आयुष्य ते 40 नंतरच त्यांना यश मिळत गेलं आणि त्या जबरदस्त यश मिळत गेलंय. 40 खूप महत्वाचं वय आहे, कारण 40 नंतरच सगळे मोठमोठे उद्योजक 40 वर्षानंतरच सेट झालेले आहेत. मोठमोठी कामगिरी पण 40 वर्षानंतरच होते. 40 इज द न्यू 20 नाव असं म्हणतात. म्हणून 40 वय हे काही खूप मोठं नाहीये. 1 वर्षाने मी पण त्याच कॅटेगरीमध्ये जाणार आहे. पुढच्या वर्षी पण ही खेळी मी मात्र मॅच खेळणार नाही, कारण लगेच लक्षात येईल दादा म्हातारा झाला. मी मात्र घुसणार नाही यांच्यात. पण हा प्रकाश बेरे वय 27 बरोबर लिहिले तरी नंबर 20 वर्ष कमी करा त्याच्या वयातून. जोरदार प्रहार केला, चांगला फटका. संतोष डीके काय रे बाळा, इतका चांगला क्षेत्ररक्षक. शेर बुडा हो गया. मयूर कुठून आला बघ, तुझ्यापेक्षा डबल डिस्टन्स कव्हर केलंय. मयूर म्हणतो त्याला, म्हणूनच तुला मी परत टीम मध्ये घेतलं नाही जयंबेच्या. अतिशय जबरदस्त गोलंदाज आहे तो, कारण संतोष टिकेनी गोलंदाजी जिवंत ठेवली होती जयंबेची. त्याला या वर्षी पण त्या संघात स्थान झालं असतं जर प्रॅक्टिस राहिली असती तर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण टॉप क्लास होतंय. फलंदाजाला बाद घोषित केलं जाते. क्षेत्ररक्षण करायला कोण आहे तर खास गोव्यावरून आलेला डॉमिनिक. अजूनही तो रागावलाय डिकीवर, कधी सुधारणार. मयूर मात्र बदलत नाहीये. त्या मॅच मध्ये पण कान खात असतो, अजूनही तेच काम करतोय. धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी, धडक धडक भडक झाली, चटक मटक फटक झाली, दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजले जे धडक धडक ढोल ताशे, धडक धडक भंडारा झिडक झिडक. आणि आपल्या घाटल्या गावातील जर सर्वोत्कृष्ट 3 क्षेत्ररक्षकांची नावं मी घेतली तर पहिल्या क्रमांकावर मी ठेवेन ते महेंद्र ठाकूरला, दुसऱ्या क्रमांकावर ठेवेन मी सोळगे ससेला, सध्या तरी या 10 वर्षात अगोदरच्या नाहीत, आणि तिसऱ्या क्रमांकावर मी ठेवेन नितीन पाटीलला मरुमाताच्या. आणि सध्याच्या क्षेत्ररक्षणात चंदन तलवार, वैभव शेलार आणि ऋषी तेलुरे 3 जबरदस्त क्षेत्ररक्षक. उंच मारलेला कॅच होऊ शकते. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महेंद्रसाठी. 45 प्लस वय आहे त्याचा, धावत येऊन त्यांनी कॅच घेतलेली आहे. टाळ्या वाजत राहू दे त्याच्यासाठी. आणि ऋषी तेलुरे 3 जबरदस्त क्षेत्ररक्षक. उंच मारलेला कॅच. टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या खेळाडूसाठी. महेंद्र गजमान जबरदस्त. जबरदस्त, अतिशय जबरदस्त कॅच घेतली ती सुधाकरची बहुतेक. बाद झालेला फलंदाज, बाद झालेला फलंदाज कोण होता? पमी होता. पमीची बॅट अजूनही फिरते, इतके लांब मारते पमी. कौतुक तुझं करावं तितकं कमी आहे, कारण बॅट त्यांनी जवळजवळ 12-15 वर्षांनी घेतली असेल. जबरदस्त पमी, हॅट्स ऑफ. अतिशय जबरदस्त फलंदाजी. आणि फलंदाज बाद होतोय मंगेश कदम. अतिशय चांगल्या बॅट्समॅनला तो बाद करतोय. पमीनी वैयक्तिक धावा केल्यात त्या. अतिशय जबरदस्त फलंदाजी. धावा झाल्यात त्या 7 आणि खेळायला आलाय तो सुधीर आहे ना. नजर माझी झाली खराब. सुधीर सकपाळ स्ट्राईक वर आहे तो फलंदाज.
त्रिफळाची होतोय संतोष मयेकर, अतिशय चांगला फलंदाज, तो देखील त्रिफळाची होतोय. चांगली गोलंदाजी प्रकाश याची. आता फलंदाजीला कोण होते? शेवटचा चेंडू कोण दिगदी लांब मारतोय? फलंदाजीला येतोय तो नवीन फलंदाज. फलंदाजीला येतोय तो बहुतेक मनोहर सौंदळकर. धावा झाल्यात ते फक्त 7. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो. जे 64 संघ जर हजर झाले असतील, संघ इथे असतील तर सगळ्यांना विनंती, आपल्याला मैदानात आपला पूर्ण संघ घेऊन गणवेशात तिथे राहायचं हजर आहे, कारण अतिशय महत्वाची अनाउन्समेंट तुमच्यासाठी होणार आहे. 40+ चे खेळाडू, काही जण 50च्या पण घरात पोहोचतायत, पण कॅच मात्र जबरदस्त घेतले. महेंद्र ठाकूर, महेंद्र गजमल, टॉप 2 क्षेत्ररक्षक. आता फलंदाजीला आलाय तो माफ करा, मनोहर. 1 2 3 4 5 6 7 8 धावा झाल्यात आणि आता पण मी फेवरेट म्हणेन ते 7 धावा झाल्यात, फक्त 7. आता पण मी फेवरेट म्हणेन ते क्षेत्ररक्षण जो त्यांनी सेट केला टार्गेट, 7 धावा ते डिफेंड करू शकणारा संघ आहे. सोपं जाणार नाहीये. महेंद्र ठाकूरला चांगली फलंदाजी करावी लागेल, परशुरामला चांगली फलंदाजी करावी लागेल, प्रकाश गावडरला चांगली फलंदाजी करावी लागेल, संतोष डिकेला. आयालू आणि मरुमाता दोन्ही संघांनी तयार राहायचं. आयालू आणि ओमकार, सवय झाली 10 वर्ष तेच बोलतोय. मरुमाता. साई विनायक, आयालू आणि ओमकार दोन्ही संघांनी हजर राहायचंय. हे डिके काय कोंबड्या पंत करत काय करत? चालू सामना आपण पाहताय तो वय वर्ष 40 पूर्ण झालेल्या या खेळाडूंचा, त्यानंतर लगेच सुरू होणार आहे तो घाटल्या चषकातला अंतिम सामना. आणि आपण स्क्रीनवर बघताय एका अष्टपैलू खेळाडूचा फोटो. आणि अंतिम सामन्यासाठी आपल्यासाठी एक अतिशय, प्रत्येक क्रिकेटपटूसाठी एक गोड बातमी असणार आहे. ती नक्की काय असणार आहे ते आपल्याला आदरणीय नगरसेवक श्री अनिल पटणकर सांगतीलच. परंतु ज्याचं घाटल्यावरती प्रेम आहे, ज्याचं क्रिकेटवरती प्रेम आहे, ज्याचं घाटले गावदेव क्रीडांगावरती प्रेम आहे, त्याने जरूर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मैदानाच्या आजूबाजूला जेवढे संघ आहेत, जेवढी मंडळ आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की अवघ्या काही क्षणामध्ये अंतिम सामना सुरू होईलच, पण आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ती काय आहे ते आपल्याला कळेलच, पण तत्पूर्वी पाहूया वयाच्या 40 नंतर सुद्धा तरुणाईचा खेळ दाखवणारे क्रिकेटपटू. सलामी मिळालेला फलंदाज तो म्हणजे महेंद्र ठाकूर आणि या इकडे आहे तो प्यारी, ज्याला म्हणायचो परशुराम. स्टायलिश बॅट्समन कोणता जर क्रिकेटमध्ये घाटल्यात झाला असेल सुरुवातीला, हे 2 स्टायलिश बॅट्समन. एक म्हणजे डॉमिनिक म्हणजे क्रेझी बॉल सारखा उडणारा त्यावेळी खेळाडू असायचा, एकदम ॲरोगंट खेळाडू. आम्हाला बघितलं की त्याला राग यायचा की हा वेगळाच आहे, कोणतरी एलियन आहे, पण अजूनही तसाच आहे स्वभाव त्याचा, पण तितकाच गोड मनमिळावू खेळाडू. पण हा एक स्टायलिश बॅट्समन होता, एक परशुराम आणि आणखीन एक इथे राहायचा प्रमोद मसुरेकर आणि परशुराम, हे 2 स्टायलिश बॅट्समन होते. अतिशय चांगले उलटे सुलटे शॉट मारणे, रिव्हर्स स्वीप मारणारे हे खेळाडू. आणि लेग स्ट्राईकचा जो बादशाह होता, कारण तो अजूनही त्याचे फ्लिक्स बघा, मोहम्मद अझरुद्दीन सारखे ते फ्लिक्स मारणारा खेळाडू आहे तो परशुराम. महेंद्र ठाकूर लेग साईडचा बादशाह आणि गोलंदाजी मात्र टॉप क्लास होणार आहे. म्हणूनच मी सांगतोय या 7 धावा खूप असणार आहेत, 7 धावा खूप डिफिकल्ट जाणार आहे चेस करायला, कारण हा फिरकीचा जादूगार आहे. 8 धावांचं लक्ष आहे, 7 धावा ज्या सेट केल्यात. साई इलेव्हनचा संघ 2दा घाटल्याची एक स्पर्धा जिंकलेला संघ आहे आणि त्यांच्यासमोर हा संघ 11 चेंडू अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न. LBW ची अपील होतोय, डायरेक्ट होत होतो की काय चेंडू चांगला कव्हर केला तिथे सुधीरला ही ट्रॉफी जिंकायची आहे, 3रा घाटला चषक जिंकायचा आहे त्याला. अबव 40चा का असेल, आपण ही ट्रॉफी त्याला हवी आहे. 10 चेंडूंमध्ये धावा जमवायच्या त्या अजूनही 7.
पमीला मी ओळखलं नाही, कारण पमीने चेंडू मात्र चांगला कनेक्ट केलाय. प्रमोद नार्वेकर, कारण किती वर्षांनी तो खेळतोय, पण अजूनही तीच धार, अजूनही तेवढा छोटासा दिसतोय तो. अप्रतिम गोलंदाजी. यष्टीरक्षक बघा, यष्टीरक्षक कोण आहे तर माझा मित्र सुधीर सकपाळ बहुतेक. सुधीरनी क्रिकेट का सोडलं ते अजून मला समजत नाही. आम्हाला घाटला चषक जर सुरुवातीला कोणी जिंकून दिला असेल तर त्याच यष्टीरक्षकांनी एका षटकात 4 फलंदाजांना बाद केलं होतं. चेंडू फ्लिक केलाय परशुराम बघा, म्हणूनच सांगतो की लेग साईडचा बादशाह त्याच करता मध्ये फक्त चेंडू फ्लिक करतो अझरुद्दीन सारखा. 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 वर. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर परशुरामची विकेट घ्यावीच लागेल. धावा झाल्यात त्या 2-3 हे लेग साईडला खेळणारे, कारण त्यावेळी विकेट क्रॉस असायचं. 2 धावा असायच्या महेंद्र गजमलच्या घराच्यावर मारलं तर. आणि त्यात महेंद्र गजमल, महेंद्र ठाकूर आणि आणखी नाही यांनी होंडा स्पोर्ट्स क्लबचे 3 प्रमुख फलंदाज होते. 3 लेगच्या दिशेने फलंदाजी करायचे. धावा झाल्यात त्या 2 धावा अजून जमवायच्या आहेत. ते 6 गोलंदाजी मार्कवर तोच फिरकीचा जादूगर संतोष धांडे. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह केलाय. वॉट अ प्लेअर. किती वर्षांनी हातात बॅट घेतोय. मयूरची बघा स्पीड अजून आहे. 1 धाव त्याची पूर्ण झाल्याच्या 2 हवा आहेत. मयूर मात्र आपला ते अनिल कपूर सारखा आहे बॉलिवूडच्या, म्हातारा होतच नाही. आणि असा एक खेळाडू आहे की ज्या स्पीड मध्ये त्या 11 अजय आंबेच्या खेळाडूंपेक्षा त्याची स्टॅमिना अजूनही चांगला आहे. 1 धाव कशी का होईना धाव काढतो मयूर. मयूर वेस्ट करत नाही चेंडू, ते वैशिष्ट्य आहे. षटक संपले. धावा झाल्यात त्या 4. त्यांना ऍव्हरेज राखायची गरज आहे, कारण दादाचा संघ आहे. दादा म्हणजे कम्प्युटर. 4-4 काढा त्यांना सांगितलंय, आणि दादाचं ऐकावंच लागतं या मैदानात. कारण दादाच एक असं व्यक्तिमत्व की ज्याच्या शब्दावर ही स्पर्धा अजूनही टिकलेली आहे. कारण एक कणखर व्यक्तिमत्व, एक असं व्यक्तिमत्व की ज्याच्याकडे नियम आणि नियमांचं पालन या 2 गोष्टी अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. दोन्ही कॅप्टन्सना इकडे यायचंय. ओमकार आणि साई विनायक दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की लगेच यायचंय. अगदी 30 सेकंदांमध्ये ते हजर राहायचंय. परशुराम आणि गोलंदाजी मार्कला कोण आलाय तर सुपरस्टार लेग स्पिनर आहे मंगेश वॉन. अतिशय जबरदस्त गोलंदाज. मंगेश वॉन याच करता म्हणतोय, कारण याची गोलंदाजी, याच्याच गोलंदाजीवर त्यांनी नरेश सावंतच्या संघाला आम्ही पराभूत 3 वेळा केला. तर याच गोलंदाजीवर, अभय तांबेच्या फलंदाजीवर, आणि त्यावेळी नरेश सावंतचा संघ खूप मोठा संघ असायचा. संतोष दांडे नरेश सावंतच्या संघातून खेळायचा. 3दा त्याचा कंटिन्युअस 3 मॅचेस मध्ये बोल्ड काढला होता याच गोलंदाजांनी, पण त्यावेळी तो फास्ट गोलंदाजी करायचा. आता तो सुरेख लेग स्पिनर झालेला आहे. 6 चेंडू 4 धावा. ओ माय गॉड, ब्युटिफुल बॉलिंग. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडू 4 धावा. गाठला चषक 40+ पहिला विजेता कोण होतो ते बघायचं आहे. परशुरामला चेंडू बॅटवर घ्यावाच लागेल. जमत नसेल तर आणखीन आहे तिथे महेंद्र गजमल आहे, त्यात प्रकाश बेहरे आहे. प्रकाश बेहरे धावतच जाईल विकेट पडल्या पडल्या, कारण त्याला ती मॅच जिंकायची आहे. वॉट शॉट. फ्लॅट मारलेला चेंडू, निर्णायक फटका असणार आहे. 2 धावांचा बहुतेक चौकाराच्या दिशेने पण चेंडू जातो का. 2 धावा, 2 महत्वाच्या धावा. 4 चेंडू 2 धावा. आता मात्र फेवरेट झाला असेल तर तो घाटला 11चा संघ. दादा अजूनही सांगतो हा गोलंदाज थांबवू शकतो या 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. पण स्मार्ट क्रिकेटर आहे तो. इतक्या वर्षांनी हातात बॅट घेतो. चाळीमधून तो फ्लॅट मध्ये गेला, पण बॅटिंग अजून फ्लॅट झालेली नाहीये. त्याची बॅटिंग तशीच चांगली चालू आहे. फ्लॅट मधून बंगल्यातही जाईल. अप्रतिम फलंदाजी, ब्युटिफुल, अतिशय जबरदस्त. सोना सोना होता आणि 2 धावा करून घाटला 11 अबव 40चा विजेता झालेला आहे परशुराम. वेल प्लेड. घाटला चषक अंतिम स्पर्धेचे जे 2 कर्णधार आहेत त्यांनी दादा तुला कप हवाच होता, असं नाही तसा कुठला तरी कप जिंकला. अंतिम संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. या सामन्यात